विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्यामध्ये असे काही वेगवेगळे प्रश्न विचारले जातात की जे प्रश्न आपल्याला सहजासहजी माहिती नसतात. आपण 1 ते 20 पर्यंत अंकांची बेरीज असेल किंवा मूळ संख्येची बेरीज असेल, वर्गसंख्येची बेरीज असेल किंवा 1 ते 1000 संख्यांची बेरीज असेल, अशा प्रकारच्या बेरीज आपण वेळोवेळी करत असतो. परंतु कधी कधी टेबलवर आधारित प्रश्न विचारला जातो. शक्यतो लहान वर्गांना हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो. मग अशा अशा प्रकारचा एक प्रश्न आहे, समजा 7च्या पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज किती. असा प्रश्न सोडवत असताना तुम्ही जर त्या ठिकाणी जर बेरीज करत बसलात 7 + 14 पुढे अशा प्रकारचे जर तुम्ही बेरीज करत बसलात तर तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. एवढा वेळ आपल्याकडे त्या ठिकाणी नसतो. मग अशा ठिकाणी काय करायचं, तर अशा ठिकाणी तुम्हाला काही क्लुप्त्यांच्या माध्यमातून किंवा सूत्राच्या माध्यमातून हे उदाहरण सोडवावे लागतात. आता ते सूत्र कोणत्या प्रकारचं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर काढत असताना तुम्ही सूत्र कोणतं वापरणार, तर बघा सूत्र असं आहे या ठिकाणी पहिली संख्या. आता या पाड्यामधली जी पहिली संख्या आहे, आता इथं 7चा टेबल आहे, मग पहिली संख्या 7 असेल आणि शेवटची संख्या या ठिकाणी शेवटची संख्या. मग आता ती संख्या कोणती, तर शेवटची संख्या 7च्या टेबल मध्ये किती असणार आहे, आता 70 असणार आहे, भागिले 2 आणि याला गुणाकार करायचा आहे एकूण संख्येने. कशाने करायचा आहे, एकूण संख्या. हे त्याचं काय झालं, आता सूत्र झाले पहा. हे अशा प्रकारचं सूत्र तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आता या सूत्रामध्ये आपण किंमत मांडूयात. आता पहिली संख्या 7चा टेबल असल्यामुळे ती 7 असेल, शेवटची संख्या 70 असेल, भागिले 2. आता एकूण संख्यामध्ये कोणताही टेबल असेल तर तो टेबल 10 अंकी असतो, मग एकूण संख्या किती येतील, 10 येतील. पहा आता एकदम सोपं होईल. अशा प्रकारचं उदाहरण. आता या 10चे निमपट करून घ्या. बे 1 बे, बे 5 10. आपल्याकडे काय काय राहिले आता, 7 + 70 म्हणजे 77. हे लक्षात ठेवा, 7 + 70 77 गुणिले किती, 5. आता यांचा गुणाकार 7 × 5 = 35 आणि 5 हातचे आले 3. 7 × 5 = 35 आणि 3 38. 385 याची काय असणार आहे, बेरीज असणार आहे. आता अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण आपण सोडून पाहूया. तर पहा, एक उदाहरण या ठिकाणी मी दुसरं एक उदाहरण घेतो. पहा, 7च्या ऐवजी आपण 9चा टेबल घेऊयात. आता 9च्या पाड्याची बेरीज, तर मग पहिली संख्या किती असेल, 9. शेवटची संख्या किती असेल, 90. भागिले किती, 2. गुणिले एकूण संख्या. मी तुम्हाला यापूर्वी सांगितले एकूण संख्या किती असणार आहे, तर 10. आता यांची बेरीज केली, 90 आणि 9 99, त्याची बेरीज होईल. बे 1 बे, बे 5 10. मग आता परत इथं 99 गुणिले किती येईल, 5. मग गुणाकार करून घ्या. 9 × 5 = 45 आणि 5 हातचे आले 4. 9 × 5 = 45 आणि 4 49. 495. अशा प्रकारचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दिले, समजा मी 8च्या पाड्यातील संख्या ची बेरीज किती, अशा प्रकारचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि मला कमेंट करून त्याचं उत्तर पाठवायचं. धन्यवाद.